महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी होऊ लागलेल्या आहेत आणि या घटना, या सगळ्या बातम्या जेव्हा आपल्या कानावर येतात तेव्हा आम्ही ठामपणे सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये अशी एकही शाळा नाही, असं एकही महाविद्यालय नाही ज्या ठिकाणी मुलींवर अन्याय होत नाही, असं ठामपणाने आपण सांगू शकू. भारतीय जनता पार्टीचं सरकार या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये सत्तेत आल्यापासून या सगळ्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. नुसतं बेटी बचाव आणि बेटी पढाव ही घोषणा देऊन भागत नाही. नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस मोठे मोठे बॅनर लावतात बेटी बचाव आणि बेटी पढावचे. या बॅनरने मुलींचे प्रश्न कधीही मिटत नाहीत. मुलींना आताच्या भाषणामध्ये आपण ऐकलं, मुलींना कराटे शिकवले जातात. कशासाठी? आपण संरक्षण स्वतःचं करावं याच्यासाठी. दामिनी पथक नेमले जात आहेत. कशासाठी? मुली कुणासोबत फिरतायत, कोणत्या मित्रासोबत बसले की भावासोबत बसलेले हे पाहायचे त्यांना. याच्यासाठी समाजाचे आणि सरकारचे उपाय वेगळे आहेत, परंतु स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया वेगळ्या पद्धतीचा विचार करते. स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया म्हणते चोराचा बंदोबस्त करा, तिजोरीचा नव्हे. तुम्ही तिजोरीच्या समोर किती वेळेस गार्ड बसवणार आहात, सिक्युरिटी गार्ड? खरा प्रश्न आहे मुलांमध्ये जी ही हिंसक प्रवृत्ती वाढत चाललेली आहे, समाजामध्ये पुरुष मानसिकता जी प्रचंड